65 वर्षांनंतर गुरुचंद्र अमृत योग या राशींचं नशीब चमकणार. नमस्कार. आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. गुरुपौर्णिमा हे एक असं दिव्य पर्व आहे जे आपल्या आयुष्यातील अंधारावर प्रकाश टाकतं, निराशेच्या काळोखात आशेचा दीप लावतं आणि आयुष्याचं खरं मार्गदर्शन करतं. गुरूंना समर्पित असलेला हा दिवस म्हणजे केवळ एक सण नाही, तर एक आध्यात्मिक जागृतीचा क्षण असतो. आणि यंदाची गुरुपौर्णिमा काहीशी विशेष आहे, कारण 65 वर्षांनंतर असा योग जुळून आला आहे की ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्याच दिवशी गुरुग्रह म्हणजेच बृहस्पती एक अत्यंत शुभ स्थानात संचार करत आहे. याचा प्रभाव 5 विशिष्ट राशींवर होणार आहे आणि त्यांच्यावर अमृतासारखा वर्षाव होणार आहे. आयुष्यातील दुःख धुवून टाकणारा, नवचैतन्य देणारा. चला तर मग जाणून घेऊया हा योग किती अनमोल आहे, गुरूंचं महत्त्व काय आहे आणि कोणत्या त्या 5 भाग्यशाली राशी आहेत ज्यांच्यावर स्वामी समर्थ आणि गुरूंची विशेष कृपा होणार आहे. 1. गुरुपौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व. भारतीय संस्कृतीत गुरूंना देवापेक्षा श्रेष्ठ स्थान देण्यात आलं आहे, कारण ज्ञान हेच खरे जीवन आहे आणि गुरु म्हणजेच त्या ज्ञानाचा स्रोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या दिवशी आपल्या गुरूंना वंदन करून, त्यांचं स्मरण करून, त्यांच्या आशीर्वादाने आपण आयुष्यभर योग्य मार्गावर चालत राहतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली प्रार्थना, ध्यान, दान यास अत्यंत शुभ मानलं जातं. 2. 65 वर्षांनंतरचा विशेष योग. ग्रहांच्या हालचालींनुसार गुरुग्रह, ज्याला बृहस्पती म्हटलं जातं, हा सध्या वृषभ राशीत संचार करत आहे आणि पौर्णिमेच्या रात्री तो शुक्र, चंद्र आणि राहू यांच्यासोबत एका विशेष दृष्टीनुसार संबंधात येतो आहे. ज्योतिषशास्त्रात या योगाला गुरुचंद्र अमृत योग म्हटलं जातं. हा योग फार दुर्मिळ आहे आणि शेवटचा असा योग 1959 मध्ये झाला होता. त्यामुळे यंदा 65 वर्षांनंतर पुन्हा एकदा हा अमूल्य संयोग होत आहे. या दिवशी केलेलं कार्य, जप, ध्यान, दान याचं फळ दुपटीनं मिळतं. या 5 राशींवर होणार आहे अमृत सदृश कृपा वर्षाव. गुरुग्रह हा शुभत्व, समृद्धी, विस्तार आणि ज्ञानाचा कारक आहे. ज्यांच्यावर गुरुची विशेष कृपा होते त्यांचं आयुष्य बदलतं. या अमृत योगात खालील 5 राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ होणार आहे. 1. वृषभ राशी, नवजीवनाचा आरंभ. गुरु स्वतः या राशीत आहे, त्यामुळे या राशीसाठी हा काळ स्वप्नपूर्तीचा आहे. काय होईल? जुनी संकट दूर होतील, आर्थिक लाभ, नव्या संधीचे दरवाजे उघडतील. मनाची अवस्था, मानसिक शांती, सकारात्मकता वाढेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद, घरात नवा उत्साह निर्माण होईल. एखाद्या देवदूताप्रमाणे एखादी व्यक्ती मदतीस येईल. भावनिक संदेश, तुझ्या मेहनतीला आता न्याय मिळेल. स्वामी म्हणतात, तू थांबू नकोस, कारण याच क्षणाला तुझं नशीब बदलत आहे. 2. कर्क राशी, प्रेम आणि कुटुंबातील समाधान. गुरु चंद्रशी युती करत आहे आणि चंद्रही या राशीची कारकता आहे. काय होईल? कुटुंबात हरवलेलं सौख्य परत येईल, प्रेम संबंध सुधारतील. मनाची अवस्था, भावनात्मक स्थैर्य, आत्मविश्वासात वाढ. गुरूंची कृपा, घरातील वडीलधाऱ्यांचं आरोग्य सुधारेल, नवसासारखी भावना निर्माण होईल. भावनिक संदेश, कधीकधी आपण गोंधळतो, पण स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, माझी तुझ्या सोबत आहे. 3. सिंह राशी, नेतृत्वाचा क्षण. सिंह राशीसाठी गुरुची दृष्टी करिअर, मानसन्मान आणि प्रतिष्ठेवर आहे. काय होईल? पदोन्नती, नव्या जबाबदाऱ्या, मोठ्या संधी. मनाची अवस्था, आत्मभान, प्रगल्भता, धैर्य वाढेल. गुरूंचा संदेश, योग्य निर्णय घ्यायला दिशा मिळेल, एखाद्या जुन्या अपयशावर विजय मिळेल. भावनिक संदेश, स्वतःवर विश्वास ठेव, कारण तू म्हणजेच प्रकाश. स्वामी म्हणतात, तू जन्माला आलास याचा अर्थच तू खास आहेस. 4. धनुराशी, आध्यात्मिक जागृती. गुरु हा या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हा काळ आत्मिक उन्नतीचा आहे. काय होईल? योग, ध्यान, भक्ती यात प्रगती, आध्यात्मिक गुरुची भेट होण्याची शक्यता. मनाची अवस्था, अंतरंग शांत, मन प्रसन्न. गुरुकृपा, कठीण प्रश्नांची उत्तरं मिळतील, अंतर्मनातला द्वंद्व दूर होईल. भावनिक संदेश, तू खूप वेळा स्वतःला विसरून इतरांसाठी जगलास, आता स्वामी म्हणतात
थोडं स्वतःसाठी जग. मी आहे तुझ्या पाठीशी. 5. मीन राशी. धनलाभ आणि पारिवारिक आनंद. ही देखील गुरुची राशी आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेचा अमृत योग या राशीसाठी सौख्यदायक आहे. काय होईल? अचानक धनलाभ, नवीन व्यवहार यशस्वी होतील. मनाची अवस्था, चित्त शांत, समाधान. गुरूंची कृपा, हरवलेला आत्मविश्वास परत येईल. जुनी वचनं पूर्ण होतील. भावनिक संदेश, जीवनात अनेक वेळा तू हरलास, पण स्वामी म्हणतात तुझं प्रत्येक अश्रू मी पाहिलंय, आता फळ देतो. इतर राशींना संदेश. जरी या 5 राशींवर गुरुची विशेष कृपा असली तरी गुरुपौर्णिमेचा दिवस सर्वांसाठी मंगलदायक आहे. या दिवशी जर तुम्ही भक्तीने, श्रद्धेने गुरूंना वंदन केलं, ध्यान केलं, तर नक्कीच त्या शुभतेचा लाभ तुम्हालाही होईल. गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ राशी नव्हे तर दिशा बदलण्याचा दिवस आहे. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.